नमस्कार. 150 वर्षाहून अधिक कार्यरत असलेले आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलचे भारतातील तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पॉंडिचेरी, कर्नाटका आणि महाराष्ट्र अशा 6 राज्यांमध्ये 85 पेक्षा अधिक शाखांमध्ये 250 पेक्षा अधिक डॉक्टर सोरायसिस, दमा, संधिवात, PCOD, वंध्यत्व इत्यादी जुनाट आजारांवरती कायमस्वरूपी उपचार देत आहेत. PCODच्या समस्येने ग्रासलेली व्यक्ती 5 महिन्यांच्या उपचारानंतर. माझं नाव प्रांजल प्रवीण बानकर. मी भरपूर ठिकाणी PCODसाठी भरपूर ठिकाणी गेलेले, पण तिथे काहीच फरक मला पडला नाही. भरपूर त्रास व्हायचा पाळीचा. म्हणजे पाळी माझं कायम म्हणजे अशी 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी, परत ब्लिडिंग मला 1 महिना होत होतं. पण नंतर मग TVला मी हॉस्पिटलचं हे बघितलं आणि इथे आले. पण आता 5 महिन्यात मला भरपूर फरक पडला आणि PCODचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी पूर्ण गेल्यातच जमा आहे. मला पूर्ण 1 महिना 1.5 महिना असं ब्लिडिंग होत होती, क्लॉट जायचे आणि आता बऱ्यापैकी म्हणजे 1 महिन्याचे 7 दिवस 10 दिवस एवढीच ब्लिडिंग होते आता. पहिल्या म्हणजे बऱ्यापैकी फरक पडला आहे. नाही तर मला गोळी घ्यावी लागायची ब्लिडिंग बंद होण्यासाठी, ॲडमिट करायची वेळ यायची दर महिन्याला इतका. आणि पेन पण भरपूर व्हायचं, म्हणजे पेनच्या अक्षरशः मी गोळ्या घेत होते. रात्रीच्या रात्री मला माझे मिस्टर ॲडमिट करायचे, इतकी परिस्थिती होती. पण आता बऱ्यापैकी म्हणजे त्रास तर काहीच होत नाही आहे. फक्त ब्लिडिंग म्हणजे 10 दिवसावर आलं आहे, 10 दिवसावर 7 दिवसावर इतका आहे. म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे पूर्णच फरक पडलेला आहे. आणि ते आता आम्ही रिपोर्ट पण केला, पण रिपोर्टमध्ये पूर्ण नॉर्मल रिपोर्ट आलेला आहे. RJR हॉस्पिटलचं खरंच धन्यवाद. 6 वर्षांपासून व्हेरिकोज रोगाने ग्रस्त असलेली व्यक्ती 2 महिन्यांच्या उपचारानंतर. माझं नाव विश्वास गुणाजी डिगे. माझं वय 69 आहे. मी बोरिवलीवरून देवीपाडा इथून आलो आहे. पहिलं खूप दुखत होता पाय. TVवर बघता RJR हॉस्पिटलचं नाव माहिती पडलं. जाहिरात बघून मी इकडे चेंबूरला आलो आणि यांच्या हॉस्पिटलमध्ये औषध घेतलं. 5-6 वर्षापासून खूप नसेचा त्रास होता. एवढा त्रास होता की मी 10 मिनटं चालू शकत नव्हतो. पण नंतर इथे मी RJRमध्ये औषध घ्यायला आलो. औषध घेतलं. त्याच्यानंतर 1 महिन्यामध्येच मला फरक थोडा जाणवला 10%. मग नंतर सेकंड टाईमला आलो तो 40% मला औषधाचा फरक पडला आणि त्याच्यानंतर मी आलो आहे. अजून डॉक्टरने सांगितलं फरक पडेल आणि चांगलं होईल सांगितलं. इकडे आल्यानंतर डॉक्टर मॅडमने मला चांगलं औषध दिलं. डॉक्टर नम्रता आणि RJR स्टाफचा धन्यवाद. 7 वर्षांपासून दम्याच्या त्रासाने ग्रस्त असलेली व्यक्ती 1 महिन्याच्या उपचारानंतर. माझं नाव किरण रेडकर. मी गोरेगाव मुंबईमधून आली आहे आणि मला अस्थमाचा त्रास आहे 6-7 वर्षापासून. मी तिकडे म्हणजे डॉक्टरकडे गेले होते अगोदर, पण त्यांनी मला इनेलर दिला होता घ्यायला, पण ते मी दिवसातून एकदाच घ्यायचे आणि त्याने थोडा त्रास कमी व्हायचा. मग मला हा त्रास 6-7 वर्षापासून आहे म्हणजे तेव्हा सर्दी खोकला आणि त्यामुळे जास्त त्रास होत होता. आणि म्हणजे जेव्हा मी म्हणजे सीडी चढायचे किंवा मला म्हणजे पावसाळ्यात जास्त त्रास होत होता ह्याचा अस्थमाचा. म्हणजे मी श्वासही घेत नसायचे, इतकं मला त्रास व्हायचा. ओव्हरवेट पण झाले होते त्यावेळेला मी मेडिसिन्समुळे अस्थमाच्या. माझ्या मम्मीने ही ॲड बघितली RJR हॉस्पिटलची TVवर, तर तेव्हा त्यांना कळालं, म्हणजे तिला कळालं की ते अस्थमाची ट्रीटमेंट होते. तर तिने मला सांगितलं आणि मी आणि माझे वडील गेल्या महिन्यात आलो होतो इथे ट्रीटमेंटसाठी डॉक्टर नम्रताकडे. तर डॉक्टरने मला सगळे म्हणजे औषधं रेफर केली जी अस्थमासाठी असतात ती. आणि ह्या 1 महिन्यात मला चांगला असा फरक पडला आहे. जिने चढताना पण मला त्रास होत होता, जो आमचं घर एक तर 4थ्या मजल्यावर आहे, तर जिने चढताना त्रास होत होता, आता मला त्रास नाही होत. वेट पण माझं वाढलं होतं, माझं इनेलर घेतल्यामुळे अस्थमाच्या औषधांमुळे वेट वाढलं होतं.
ते आता एका महिन्यात इथे आल्यामुळे 3 किलो वजन माझं कमी झालं आहे आणि त्यासाठी सगळ्या डॉक्टर्सना इथले स्टाफ पण खूप सपोर्टिव्ह आहे. तर इथे सगळ्या डॉक्टर्सना स्टाफना सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू. मधुमेहाने ग्रस्त असलेल्या हजाराहून अधिक ज्यांच्या रक्तातील शुगर लेवल 400 ते 600 mg/dl होती, त्यांनी आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलच्या 2 महिन्याच्या उपचारानंतर ती पूर्णपणे म्हणजे 100 ते 150 mg/dl नॉर्मल आली. त्यांच्यातील काहींनी आपले अनुभव आपणास शेअर केले आहेत, ते पाहूया. 4 महिन्यांपासून त्वचेच्या आजाराने आणि मधुमेहाने ग्रस्त असलेली व्यक्ती 2 महिन्यांच्या उपचारानंतर. माझं नाव रहीम खानसाहेब इनामदार. मी राहणार जुन्नरचा. मी तिथे उपचार केले जुन्नरला. तिथे काही माझे उपचार झाले नाही व्यवस्थित, म्हणून मी TV ॲड पाहिली RJR हॉस्पिटलची. मी तिथून आलो. माझे इथे सगळे असे म्हणजे लाल लाल पोळे आलत्या, अंगाला खाज वगैरे आली, असे जखम वगैरे पडायला लागले. माझा डायबिटीज खूप हाय होता, डायबिटीज 600पर्यंत होता. मग मी इथे आल्यानंतर ह्या मॅडमनी माझ्यावर उपचार चांगले केले. मला जवळजवळ हे 4 महिन्यापासून माझ्या अंगावर दुखणं होते. हे 4 महिने म्हणजे मी 2च वेळा मेडिसिन घेतले. आता हे तिसऱ्यांदा आलो आहे. हे तिसऱ्यांदा मेडिसिन घेऊन मला आता क्लिअर वाटतं. म्हणजे माझा चेहरा वगैरे सगळे याच्यावर सगळे असे लाल लाल वगैरे स्पॉट होते, आता एकदम क्लिअर आहे. बघा, हे हात वगैरे सगळे एकदम चांगले आहे. 25 वर्षांपासून मधुमेहाने त्रस्त आणि पायाचा व्रण बरा होत नाही. उपचारापूर्वी. वर्षांपासून मधुमेहाने त्रस्त आणि पायाचा व्रण बरा होत नाही. 3 महिन्यांच्या उपचारानंतर. माझं नाव आहे वासुदेव तांडेल. मी कुलाबावरनं आलं, कपरेटवरनं. 24 वर्षापर्यंत मला डायबिटीस होता. तर माझा काय डायबिटीसमुळे मुंगी पाय मला समजत नव्हतं. माझी बोट आहे, मी पाण्यात जाताना माझा दगड लागलेला, ते मुंगी पाय मला काय समजलं नाही. तर मिसेसला सांगितलं मी जाऊया आपण, ॲडमिट कर मला. GTमध्ये हॉस्पिटलला ॲडमिट केला. तिकडे त्याने थोडा मास काढला, मला परत पाठवला त्यांनी. बरंच काय होई नाही. मी TV ॲड बघितला RJR हॉस्पिटलचा. तिकडे मी गेल्यानंतर मला चांगली ट्रीटमेंट दिली नाही असं नाही. मला 1 महिन्याचं औषध दिला. परत मी परत घेतलं औषध, परत औषध घेतला. आता फार बरा झालेला आहे. परत माझी सगळी रशी निघत होती पायातनं, ती सगळी बंद झालेली आहे. त्या डॉक्टर बोलतो आता काय करायची जरूरत नाही, ठीक बरा झालेला आहे. आता इकडे मी औषध घेतलेलं आहे 3 महिन्यांनी. लय फरक म्हणजे लय चांगलाच फरक पडलेला आहे. RJR हॉस्पिटलला माझे धन्यवाद. आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये संधिवात, गुडघेदुखी यांनी त्रस्त असलेल्या लाखो रुग्णांना उपचाराद्वारे शस्त्रक्रियेशिवाय बरे करण्यात आले आहे. त्यांच्यातील काहींनी आपले अनुभव आपणास शेअर केले आहेत, ते पाहूया. काही वर्षांपासून गुडघेदुखीने त्रस्त असलेली व्यक्ती 1 महिन्याच्या उपचारानंतर. माझं नाव बाळासाहेब भुजंग शिंदे, राहणार 22 तालुका वाशी, जिल्हा उस्मानाबाद. आमच्या पत्नी बऱ्याच दिवसापासून ती घुटण्याचा प्रॉब्लेम होता. कुठंही फरक पडला नाही त्या औषधाने. आमची 2 वर्ष ट्रीटमेंट चालू होती, पण ते ट्रीटमेंटनं मला कुठेही फायदा झालेला नाही. आम्ही ही ॲडव्हर्टाईज बघून पुन्हा इकडं आल्यानंतर 1 महिन्याने आम्ही उपचार केल्यानंतर एक फरक पडला. 1 महिन्याचे औषधं घेऊन गेलात आणि ते 1 महिन्यामध्ये फरक पडलेला आहे घुटण्याला. आम्ही इथं आल्यापासून आम्हाला कुठलीही अडचण नाही, सगळ्या सुविधा व्यवस्थित पोचल्या. सगळ्याचं आम्ही RJR हर्बल हॉस्पिटलचा आभारी आहोत आणि सगळ्याचं धन्यवाद.
4 वर्षांपासून सांधेदुखीने त्रस्त असलेली व्यक्ती 15 दिवसांच्या उपचारानंतर. माझं नाव हेमांगी हेमनाथ वैद्य. मी जोगेश्वरीला राहते. मला 4 वर्ष झाले हा त्रास होत आहे. त्याच्यानंतर मी RJ हॉस्पिटलमध्ये आले आणि मला 2 महिने झाले मी त्यांचं औषध घेते इथे RJमध्ये. तर मला आता थोडाफार फरक पडलेला आहे. मी आता व्यवस्थित उभं राहते, थोडीफार चालते. ह्या औषधाने मला फरक पडलेला आहे. त्यांच्या औषधाने आता व्यवस्थित बिना काठीशिवाय चालू शकेल आणि ह्याच्या पुढे मी हे औषध घेतलेलं आहे, त्याच्याने मला आराम झालेला आहे. RJ हॉस्पिटलचा धन्यवाद. 3 वर्षांपासून अधिक काळ संधिवाताने ग्रस्त असलेली व्यक्ती 1 महिन्याच्या उपचारानंतर. माझ्या आईचं नाव आहे जिजाबाई वक्ते. आम्ही कोपरगाव येथून आलेलो आहोत. माझ्या आईला मागच्या 3 वर्षापासून सांधेवात आणि आमवाताचा त्रास होत होता. त्यामध्ये गुडघ्यांना हातापायांना वगैरे सूज वगैरे येत होती आणि पेन हा खूप जास्त होत होता. तिला चालायला पण खूप त्रास होत होता. त्यानंतर आम्ही ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घेतली स्पेशालिस्टची. ती एक 4 ते 5 महिने घेतली, परंतु ॲलोपॅथिक ट्रीटमेंटमध्ये आम्हाला काहीही प्रकारचा फरक पडला नाही. त्यानंतर मग आम्ही एक दिवस TV वरती RJ हॉस्पिटलची ॲड बघितली आणि आम्ही विचार केला की आपण एकदा ट्रीटमेंटच्या घेऊन बघूया किंवा काही असेल डॉक्टरांना भेटून बघूया. त्यानंतर आम्ही 1 महिन्यापूर्वी हॉस्पिटलला भेट दिली चेंबूर मुंबई येथे. डॉक्टरांना सगळा प्रॉब्लेम आम्ही समजावून सांगितला. त्यानंतर त्यांनी आम्हाला 1 महिन्याचे मेडिसिन्स दिले. हे आम्ही रेग्युलर मागच्या 1 महिन्यापासून घेतो आहे. तर मागच्या 1 महिन्यामध्ये खूप असा फरक पडलेला आहे. पूर्ण बॉडीमध्ये जी पण सूज आलेली होती ती सूज सगळी गेलेली आहे. तसेच जे पेन होतं ते पेन नियर अबाउट 90% कमी झालेलं आहे पेन. तर आणि ती आता चालू पण शकते. ट्रीटमेंट घेण्यापूर्वी आम्ही RA फॅक्टर टेस्ट केला होता. तो 45 असा होता आणि आफ्टर 1 मंथ 30.29 आलेला आहे आणि तिला चालायला पण एकदम इझी जात आहे. तर RJR हॉस्पिटल आणि डॉक्टरांचे खूप खूप धन्यवाद. 15 वर्षांपासून पाय दुखणे आणि पाय सुजणे त्रस्त होते उपचारापूर्वी. वर्षांपासून पाय दुखणे आणि पाय सुजणे त्रस्त होते 1 महिन्याच्या उपचारानंतर. माझ्या आईचे नाव आहे सुंदराबाई गजेश ट्रगल. त्यांना पायाचा खूप त्रास आहे. आम्ही गोरेगाववरून आलो आहे. ते 8-10 वर्षापासून त्यांना खूप त्रास होता पायाचा. त्यांना भरपूर हॉस्पिटलमध्ये गेलो मी, गोरेगावमध्ये, मलाडमध्ये. त्यांना काय फरक नाही पडला. तर TV वर ॲड बघितली. RJR हॉस्पिटलमध्ये चेंबूरमध्ये आलो मी. तिकडे 1 महिन्याची औषध घेतली मी. RJR हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतल्यावर त्यांना भरपूर फरक पडला आहे. त्यांना काय चालताना त्रास होता, पायामध्ये सूज होती आणि बाथरूममध्ये प्रॉब्लेम होतं. पण आता भरपूर म्हणजे त्रास कमी झाला आहे. तर आता जरा दवागोळी चालू 1 महिन्याची ट्रीटमेंट घेतली आम्ही. आता चालूच आहे ट्रीटमेंट याच्यामुळे. तर मी RJR हॉस्पिटलमध्ये आलो, 1 मंथ दवा घेतली, त्यांना आराम झाला आहे. तर RJR हॉस्पिटलचा खूप खूप धन्यवाद. RJR हॉस्पिटलचे प्रमुख उपचार: सोरायसिस, अस्थमा, सायनस, डायबिटीज, PCOD, गुडघेदुखी, पाठदुखी, मानेचं दुखणं, अर्धांगवायू, संधिवात, डोकेदुखी, व्हेरिकोज वेन्स, कोडाचे डाग, वंध्यत्व, मूळव्याध, अल्सर, थायरॉइड, मूतखडे, मासिक पाळी आणि यासारखे आजार आणि त्रास नाडी परीक्षण करून प्रत्येक रुग्णाचा आजार ओळखला जातो आणि त्याला समूळ नष्ट करण्यासाठी त्यावर उपचारही केले जातात. सोरायसिस
प्लाक सोरायसिस, गटेड सोरायसिस, एराथ्रोमॅटस सोरायसिस, सोरायटिक आर्थरायटिस यांसारख्या 10 ते 15 वर्षांपासून त्रस्त असलेल्या रुग्णांना आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलच्या उपचारांद्वारे बरे करण्यात आले आहे. त्यानंतर 10 वर्षांनंतर देखील पुन्हा हा आजार त्यांना झाला नाही. त्यांच्यातील काहींनी आपले अनुभव आपणास शेअर केले आहेत, ते आपण पाहूया. 4 वर्षांपासून सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती 1 महिन्याच्या उपचारानंतर. माझे नाव सुचिता राजेश नाईक. हा माझा मुलगा आहे. त्याला 4 वर्ष आयुष नाईक. त्याला 4 वर्षापासून सोरायसिसचा प्रॉब्लेम होतो. आम्ही खूप ठिकाणी औषधं मेडिसिन्स केले डॉक्टरकडे जाऊन, पण त्याला काही फरक पडला नाही. तर आम्ही न्यूजवरती चॅनलवरती जे हे RJR हॉस्पिटलचं आम्ही पाहिलं, तर मी माझ्या मिस्टरांना म्हटलं की आपण तिकडे घेऊन जाऊया, त्याने फरक पडलं तर आपण बघूया. तर मग आम्ही गेल्या 1 महिन्यापूर्वी इथे येऊन आम्ही डॉक्टरांना दाखवलं, तर 1 महिन्यामध्ये आम्हाला साईड इफेक्ट थोडंसं कमी झालेलं दिसलं. माझ्या मुलाला हातासाठी दोन्ही हातासाठी आणि एल्बोला आणि गुडघे पायाला हे सोरायसिसचं प्रॉब्लेम होतं. ते मी इथे आल्यानंतर डॉक्टरांना दाखवल्यानंतर ते ठीक झाल्यानंतर मी माझ्या डॉक्टरांचे आणि स्टाफचे धन्यवाद मानते. 20 वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती 1 महिन्याच्या उपचारानंतर. माझं नाव प्रदीप काशीनाथ विलकर. मी मालाडवरून आलो आहे. कमीत 15-20 वर्षाचा त्रास होता. सोरायसिसचा त्रास होता, पण रात्रंदिवस मला मध्ये अंगाला खाज उठायची. खाज उठल्यानंतर मला कुठच्याही कामामध्ये पण मला त्रास व्हायचा, काम होत नव्हता. सोरायसिसमुळे मला एवढा त्रास व्हायचा, अंगाला खाज उठायला लागली, मला झोप पण येत नव्हती. रात्रंदिवस मला असा अंगावर खाज उठून मध्यरात्री मग उठून बसायचो. थंड पाण्याने जरा अंगावर पाणी ओतून घ्यायचं, जेव्हा जरा बरा वाटायचा. सोरायसिस मला 15 ते 20 वर्ष झाली असणार, कारण एवढा मला आहे. त्याच्या अगोदर होता का माहिती नाही, पण एवढा मला अंदाज नव्हता की हे सोरायसिस आहे म्हणून. मी ॲड TV मध्ये बघितली. माझी बायकोने मला सांगितलं की हे आपण अशा ठिकाणी जाऊ आणि आपण औषध करूया. मी आज 1 महिन्यापासून मी औषध चालू केली आहेत. एकदम व्यवस्थित मी आता चांगला दिसतो आहे. त्या औषधाने मला एवढा फरक पडला, असं मला जाणवत पण नाही की आज मला सोरायसिस आहे. RJR यांचे मनापासून आभार मानतो. 20 वर्षांपासून सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती 1 महिन्याच्या उपचारानंतर. माझं नाव प्रदीप कुंडराम कांबळे. मी राहणारा महाबळेश्वरचा. गाव माझं कासरोड. माझ्या अंगावरती सोरायसिसचे डाग निर्माण झाले. हा आजार मला 20 साल झाले मला ह्या आजारापासून, पण अजून पण मला काही हे झालेलं नाही आहे. त्यातून मला खूप परेशानी झाली. मला सगळेजण एकदम माझं मन एकदम विचलित झालं की मला काही करता येत नव्हतं. धड काम करता येत नव्हतं, धड काहीच करू शकत नव्हतं. जॉबला गेलं तर जॉबवरती पण प्रॉब्लेम येत होता की जॉब असं स्किन प्रॉब्लेम असल्यामुळे मला जॉबचा प्रॉब्लेम येत होता. सोरायसिसवरती मी भरपूर पैसे खर्च केले. 1 लाख रुपये खर्च केले मी, पण मला काहीच आराम नाही आला. माझ्या मित्राला मी परिस्थिती माझी सांगितली की मला सोरायसिस झाला आहे. तो बोलला की ज्याच्यावरती आपल्याकडं औषधी आहेत. एक हॉस्पिटल आहे RJR हॉस्पिटल, तिथं तुम्ही जाऊ शकता. मग मी त्यांच्याकडे नंबर घेतला आणि मी RJR हॉस्पिटलमध्ये आलो. 1 महिन्याची ट्रीटमेंट केली मी. त्यांनी 1 महिन्याचं मला औषधे दिले. ते बोलले की 1 महिन्यात बघा तुम्हाला फरक पडतो आहे का. तसं मी 1 महिन्याचं ते ट्राय केले औषधे. मला 1 महिन्यात फरक आला. RJR हॉस्पिटलच्या डॉक्टरांचं अभिवादन करतो मी. 1 वर्षापासून त्वचेच्या आजाराने त्रस्त असलेली व्यक्ती 2 महिन्यांच्या उपचारानंतर. माझं नाव आहे सुनंदा दीपक पाटील. मी बडगावहून येत आहे. 1 वर्षापासून मला स्किनचा प्रॉब्लेम होता. स्किन माझी लाल होत होती, खास पण येत होती. मी तिकडे गावाकडे औषधी घेतल्या, धुळ्याची, भडगावची, पाचोऱ्याची. मला काही फरक पडला नाही. TV ला ॲड पाहिली RJR हॉस्पिटलची. मग आम्ही इथं आलो चेंबूरच्या हॉस्पिटलला. मग मला 2 महिन्यानंतर इथं येऊन 2 महिन्यानंतर फरक पडला. RJR हॉस्पिटल डॉक्टरांना धन्यवाद. 2.5 वर्षांपासून सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी.
2.5 वर्षांपासून सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती 3 महिन्यांच्या उपचारानंतर. माझं नाव राम सजन कांबळे. मला हे सोरायसिस झालेलं होतं 2.5 वर्षापासून झालं होतं. मला 2.5 वर्षापासून की माझ्या हाताला असं एकदम काळ्या काळ्या आणि हात फुटत होते, रक्ताचे भेगा पडत होते, पायालासुद्धा भेगा पकडत होत्या. सगळं होतं. मला चालता येत नव्हतं, हे खाता येत नव्हतं. तर मला सगळ्या गोष्टी करून मला चालता येत. मग मी दुसऱ्या दवाखान्यात गेलो. दुसऱ्या दवाखान्यामधून इकडे फिरून एकदम ते टी व्हीमध्ये जाहिरात आली. मी जाहिरात म्हणून इथे RJ दवाखान्यामध्ये आलो. RJ दवाखान्यात इथे मला आला. त्याने मला 2 महिन्यामध्ये 3ऱ्या महिन्यामध्ये मला त्याने एकदम ओके केलं, एकदम ठीक केलं एकदम. तर आज मी चालतो फिरतो. त्यांच्या दवाखान्याचे मला मी आभारी आहे. त्यांच्या दवाखान्याचे मी आभारी आहे. RJR वनौषधी रुग्णालय, क्रमांक 101B, पहिला मजला, श्री चेराप चेंबर्स, श्री चेराप डिझायनर स्टुडिओवर, भारत लॉज समोर, चेंबूर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ, हिरू आचार्य मार्ग, चेंबूर पूर्व, मुंबई, महाराष्ट्र 400071. सत्यम टॉवर, प्लॉट नंबर 18-19, दुकान नंबर 16-17, सेक्टर 20, कोपरखैरणे, लँडमार्क रसोई हॉटेलजवळ, नवी मुंबई, महाराष्ट्र 400709. RJR Herbal Hospitals,